कसं आहे माहिती का, आता हे पाहिलं ना तुम्हाला नक्कीच प्रश्न पडा बरं का, हे नेमकं काय थांबा सांगा तो तुम्ही ब्लॉग बघा फक्त पुन्हा. नमस्कार, मी अण्णा म्हणजे विक्या ब्लॉगर. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी दिलो की धडकांना पिशी बिशी बांधून घेतली नाही का, आपल्या डबान पिशी या नादच नाही करायचं. मग लगेच साईटवर जायचं होतं आणि तेवढ्यात आमचा गदा आला, तिने 2 बोट केले आणि दिलो की धडकाने ना पिनीत होतं नाही का सशेवाडीच्या रोडनी, पण मग फाटून हातात आली डायरेक्ट. असं गार लावत होतं ना का विषयच नाही. 9:30 वाजले तरी फुल गार लावत होतं. गेलो साईटवर आणि पहिल्यांदा बीम फसून घेतले नाही का, आणि लगेच फाळके मारायला चालू केले, कारण की ना फाळके मारून लगेच भरायचं होतं, ते सुट्टीत नव्हती का. मग आहे ना फाळके मारून घेतले, निम्म्याच्यात आणि निम्म्याच्यात राहिले होते नाही का. तोवर मी इकडे जरा डिप्पून ते वडीत होतो, तोवर फाळके मारित नाही का. मी त्यांना कांडे बिंडे सगळं टाकून दिलं. म्हणलं ना आधी डिप्पू ओढून घेऊ नाही का. पण डिप्पू ओढून घेतला नंतर परत आहे ना, हे आता दोरीचा काय विषय माहिती का, हे आता जे कंस्ट्रक्शनवर काम करतात ना त्यांना माहिती. मी लाईन करून घेत होतो नाही का. आम्ही आता लाईन मारायचा एक वेगळा कसं आहे माहिती का, लाईन मारली का ठोके पाडत येतात आणि लाईन केली का पैसे भेटतात. त्याच्यामुळे मी असे ना एक डोळा दाखवून लाईन बघत होतो, ऐका नाही सरळ हाय सरळ. मग नंतर आहे ना लगेच मानलीचे बुट्ट घातली. नादच नाही करायचा. मानलीचे बुट्ट म्हणजे तुम्हाला माहिती, मग मानलीचे बुट्ट घातली. चिंचाईच्या गावात आधी एकदा खोरं घातला, तुम्हाला माहिती. चिंचाईच्या गावात मी खोरं घालीत असतो टिप्पूर गेल्यावर लाईव्ह मध्ये. नंतर काय झालं बघा तुम्ही. कोणचा बँक आहे कोणचा बाबा आहे. बाबा बेंगा. बाबा बँका. आता हे सोडून द्यावं लागलं मग आपल्याला. चिंचाईच्या गावात एकदा वगैरे घालावं लागलं. बाबा बँगा की जय हो. बाबा बँगा आला ते सांगितलंय 25ला जग बुडणार आहे. चाललो आता आम्ही घरी. एवढं कालून जाऊ घरी, जाऊ ते वावर विकून जाऊ पुण्याला माझ्या करायला जाऊ ऐका नाही. बाबा बेंगा की जय हो. चिंचाईच्या गावात कोर. आमच्या संभानाने ना बातमी ऐकली बरं का, जग बुड नाहीत म्हणा 25ला. बघे ना म्हणलं आता जाऊ दे बाबा बँके की जय हो, सगळं इकून जाऊ. पण तुम्हाला शप्प सांगतो, आता हे नवीन व्हायरस जर आपली आला ना, मी पदर खर्चीने चिनला जाऊन चिंचाईच्या गावात खोर घालणारी. संध्याकाळी आलो दवाखान्यात, कारण की माग असताना तिला पॅक झाला. दवाखान्यात आलो एकदा कचक्यान स्वीट उचून घेतली. बनला मग जरा बरं वाटलं. लय का असं दुखत आता पण घेतल्या गोळ्या. काय म्हणलं तुम्ही ठोकली आम्हाला 400 रुपयाला चांगली, आम्ही 600 कमी तुम्ही आमची 400ला ठोकली. गोळ्या बिळ्या घेतल्या मग आलो घरी. तुम्ही करा लाईक आणि फॉलो.